श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज एक छानशी लेकरांसाठी रेसिपी घेऊन आलेली आहे. कारण आई म्हटलं की आईला असं वाटतं की लेकरांनी सगळे पदार्थ खावेत. मग कुठल्याही भाज्या असो किंवा कुठलेही फळं असो, परंतु लेकरं आवडीने काही खातच नाहीत. पण त्यांनी आवडीने खावं यासाठी काहीतरी आईला जुगाड करावा लागतो. तसाच काहीसा जुगाड आज मी पण केलेला. कारण आता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाटाण्याच्या शेंगा भेटतात. तर अशा शेंगा पिहू खात नाही, म्हणून मग मी काय केलं, शेंगा सोलून घेतल्या आणि त्या छान भाजून घेतल्या आणि त्यामध्ये थोडंसं हिरवी मिरची आणि म्हणजे वाटाण्याचे सोले भाजलेले, ज्याला आपण शेंगदाणे पण म्हणू शकतो, थोडंसं अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर, जिरे आणि खायचा ओवा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरमधून मी बारीक वाटून घेतल्या. आणि बटाटे आधीच शिजवून घेतलेले होते आणि ते बटाटेसुद्धा मी त्यातूनच काढून घेतले. तुम्ही खिसून घेतले तरी चालते. तर नंतर मग छानपैकी कांदा बारीक कट केला आणि तेलात जिरे मोहरी टाकून कांदा परतून घेतला. नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, कारण मीठ मी आधी या मिक्सरमध्ये काढतानाच टाकलेलं होतं. त्यामुळं आता फक्त कांदा लवकर परतावा म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आणि छान मग ते छान तडतडलं की मग म्हणजे कांदा लालसर झाला की त्यात थोडासा धणे आणि जिऱ्याची पावडर टाकून घेतली आणि मग ते छान परतून घेतलं. ते मस्त परतून घ्यायचं आणि मग शेवटी थोडेसे तीळ टाकायचे, कारण भाजलेल्या तिळापेक्षा कच्च्या तिळामध्ये म्हणजे जास्त म्हणजे तेलकटपणा किंवा त्यातले कुठलेही सत्व जाऊ नये, कारण गरम केल्यानंतर सगळी सत्व जातात असं म्हणतात. त्याच्यामुळं ते कच्चेच खावेत म्हणून मग शेवटी मी परतून घेताना टाकले, कारण मी आधीच गॅस बंद करून घेतलेला होता. आणि मग ते झालं की लगेच पीठ मळून घेतलं आणि थोड्या वेळ ते रेस्ट करण्यासाठी ठेवलं. आणि ते मिश्रणसुद्धा माझी जी भाजी बनवलेली होती सोल्याची आणि बटाट्याची, तर ती सुद्धा थोडं थंड झाली की मग मी त्याचे पराठे लाटून घेतले आणि छान. मग आता हे पराठे तुम्ही तेल लावून भाजून घ्या किंवा तूप लावून भाजून घ्या. तूप मी खात नाही, त्याच्यामुळं म्हणजे कुणाला खायचं असेल तर मी वरून तूप देते, कारण मग तव्यावरतीच जर तूप लावून दिलं तर नंतर मला ते खावं वाटणार नाही आणि मग परत मला तवा घासून घेण्याचं डबल काम लागतं. त्यामुळं मी म्हणजे ते दोघं खातात तर त्या दोघांना वरतून तूप टाकून देते. आणि त्यांचंसुद्धा त्यांच्या मनावर आहे, एखाद्या वेळी खातात एखाद्या वेळी खात नाहीत. त्यामुळं सगळे पराठे मी तेल लावूनच बनवते आणि ज्याच्या आवडीनुसार मग त्याला नंतर देते. तर पहा, मस्तपैकी केचपसोबत आणि दह्यासोबत आणि कारळाची चटणी पण होती. छानपैकी पराठे झाले, खूप हेल्दी आहेत, तुम्ही सुद्धा बनवा.